रायगड लोकसभेच्या रिंगणात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली। नेमकं कारण काय जाणून घेऊया या रिपोर्टमधून। थोर कवी, नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपियर म्हणतो, पण नावात काय या प्रश्नाचं उत्तर सध्या रायगड लोकसभेच्या मैदानात मिळतंय। त्याचं झालंय असं की रायगड लोकसभेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडनं अनंत गीते यांना तिकीट देण्यात आलंय, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र आपल्याच नावामुळे या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे, कारण रायगडच्या रिंगणात अनंत गीते नावाच्या अजून दोघांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर सुनील तटकरे नावाच्या अजून एकानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अनंत गंगाराम गीते, तर अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळूजी गीते नावाच्या दोन उमेदवारांनी सुद्धा अर्ज भरलेत। अजित पवार गटाचे उमेदवार आहेत सुनील दत्तात्रय तटकरे, तर सुनील दत्ताराम तटकरे यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय। आता सेम टू सेम नावानं काय फरक पडतो असं तुम्ही म्हणाल। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे उमेदवार होते, अजून एक सुनील तटकरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते। या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना अवघ्या 2000 मतांनी पराभव पत्करावा लागला, तर दुसऱ्या सुनील तटकरेंना तब्बल 9849 मतं मिळाली होती। असाच एक प्रकार 1991 मध्येही घडला होता। शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या विरोधात काँग्रेसनं दत्ता पाटील नावाचाच दुसरा उमेदवार दिला, त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटलांना बसला। रायगड लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होईल, तर 22 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे दुसरे अनंत गीते, तिसरे अनंत गीते आणि दुसरे सुनील तटकरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नावात काय या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अनंत गीते आणि सुनील तटकरेंना द्यावं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।